नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कावेरी सीड कंपनीची जी 712 व्हेरायटी आहे हे भेंडीवर पीक पाणी आज कार्यक्रम करतोय आणि हा आपला भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये लाखणी तालुक्यात बोरगाव गावी आज आपण हा पीक पाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ही जी भेंडी आहे ही कावेरी कंपनीची 712, जिला आता नवीन शेतकऱ्यांनी नाव दिलं 712. ही 712 नावाने ही भेंडी प्रचलित आहे आणि आज इथं आपण पीक पाणी कार्यक्रम करतोय. सर्वप्रथम ज्या दादाच्या शेतामध्ये हे पीक लागलेलं आहे त्यांचा मी परिचय करून देतो. दादा, आपलं जोरात नाव सांगाल? सनातन घनश्याम भालेराव बोरगाव, गाव बोरगाव, लाखणी, जिल्हा भंडारा. जिल्हा भंडारा. ही किती पॅकेट लावले तुम्ही? 6 पॅकेट. आणि कधीची लागवड आहे? 1/12/2024. आणि आतापर्यंत किती तोडे झालेले आहे? 45-46 तोडे झाले आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, आज जे आपण पीक पाणी कार्यक्रम करतोय ज्या शेतामध्ये, या शेतामध्ये आतापर्यंत 45 तोडे झालेले आहे आणि आज आपण इथे पीक पाणी कार्यक्रम करतोय. तर तुम्हाला कशी वाटली व्हेरायटी? छान वाटली, जबरदस्त आहे. तोडाला बी चांगलं बाकी आहे. शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? 712 लावा, भरपूर उत्पन्न होतो नफा होईल. आणि नफा बी होतो. बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे आज अनायसे आपले योगायोग आपले इथले जे विक्रेते आहे ते सुद्धा इथं लाभलेले आहे. मी त्यांचा सुद्धा अभिप्राय घेतो, त्यांना कशी वाटली भेंडी म्हणून. त्यात थोडं आपलं नाव सांगा पहिल्या सुरुवातीला. माझं नाव चिराग दामोदर तुमसरे, कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर आहे. भेंडी विकून मला खूप छान आहे. कस्टमर सर्व्हिसपेक्षा खूप महत्वाचं असते. किती भेंडी विकली तुम्ही आज या वर्षी या एरियात? जवळपास 1200 ते 1300 किलो भेंडी विकल्या गेली. ओके. आणि सगळे शेतकरी समाधानी आहे? भरपूर. बघा शेतकरी, सर्वात महत्वाची गोष्ट, आज ज्या शेतात उभा आहे ते तर समाधानी आहेच, पण इतर बी शेतकरी या आपली 712 भेंडी लावलेली आहे आणि दादाचं म्हणणं आहे की 1000-1200 किलो यांनी विकलेली आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा चांगला झाला आणि अनुभव चांगला आला आणि मुनाफा वाढला. त्याचप्रमाणे एक आपण इथे यांना गाडीवाला असं नाव देतो, यांचं नाव सचिनजी कापसे. थोडस तुमचा परिचय द्या आणि तुमची इतर शेतकरी जे त्यांनी लावलेला आहे त्यांना कशी वाटली भेंडी ते सांगा. माझे पूर्ण नाव सचिन सुखराम कापसे, मुक्काम बोरगाव, पोस्ट लाकोरी, तालुका लाखणी, जिल्हा भंडारा. आता हे भेंडी माझी 45 किलो वाटलेली आहे. 45 किलो वाटलेली आहे. 45 किलो वाटलेली आहे. ज्या ज्या कास्तकाराकडे हे व्हेरायटी दिलेली आहे त्यांचा उत्पादन म्हणजे जास्तच आहे आणि बाकी व्हेरायटीचा कम आहे. म्हणजे सगळ्यांना फायदा झाला. फायदा आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना या व्हेरायटी लावून फायदा झालेला आहे. सर्वप्रथम आता या शेतकरी मालकीन बाला विचारू का ही भेंडी तोडायला कशी आहे, कारण सगळ्याला माहित आहे की भेंडीचा तोडायला जर त्रास झाला तर ती भेंडी लावायची इच्छा होत नाही, कारण शेवटी सगळे शेतकरी हे पॅकेट विकत आणून देतात, फवारणी करतात, पण तोडायला शेवटी मालकीन बायला तोडावं लागते. तर तुम्हाला कशी वाटली व्हेरायटी? व्हेरायटी तर ठीक आहे, तोडायला पण हलकी आहे आणि मस्त उत्पादन निघते. सगळं चांगलं आहे. ठीक. तर शेतकरी मित्रांनो, आज या व्हेरायटी बद्दल बोलायचं झालं तर हिचं नाव आहे 712. तोडाला सोपी आहे, कलर डार्क ग्रीन आहे. बघू शकता तुम्ही, भेंडीचे तोडे सुद्धा जवळजवळ होते तेव्हा या भेंडीचे 45 तोडे झाले आहे आणि माझ्यामध्ये पुढचा महिना सुद्धा चालणार आहे. हा मार्च महिन्याची जमते आता 20 तारीख आहे, पुढचा एप्रिल महिन्याचे समजा 15 तोडे, या महिन्याचे पुन्हा आणखी 10 दिवसात 5 तोडे, म्हणजे आणखी 20 तोडे जर विचार केला तर 45 म्हणजे 20 म्हणजे 75 तोडे. आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे की इथं जवळपास 80 ते 90 तोडे होते. तर ही व्हेरायटी मागल्या 2 वर्षापासून आपण या एरियात देतोय आणि मागल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं लागली होती. मागच्या वर्षी जवळ 400-500 किलो त्याची पसंती पाहून यावर्षी लोकांनी 1200-1300 किलो भेंडी लावली. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमची या पद्धतीची अशी जवळ लागवड असेल, एकरी 6 किलो या एरियामध्ये बियाणं लागल्या जाते, जर या पद्धतीची तुमची लागवड असेल आणि तुम्हाला भेंडीचं उत्पादन जर वाढवून घ्यायचं असेल तर कावेरी सीड कंपनीची 712 म्हणजे 712 ही व्हेरायटीची तुम्ही लागवड करा तुमच्या शेतात. तुमचा मुनाफा वाढेल, तुमचा नफा वाढेल आणि तुम्हाला त्या वर्षाला बेनिफिट होईल. तर शेतकरी मित्रांनो, एक वेळा 712 या वाहनाची तुम्ही लागवड करा आणि याचा फायदा करून घ्या. धन्यवाद.